नमस्कार. शैक्षणिक माहितीच्या एज्युस्क्रीन यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं योगाभ्यासातील षटकर्म भाग 1. आज आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत. योगाभ्यासातील महत्त्वाच्या कृती म्हणजेच शुद्धिक्रिया. या शुद्धिक्रियांचा अभ्यास आपण करत आहोत. आजच्या भागात आपण धोती आणि बस्ती या शुद्धिक्रिया पाहणार आहोत. या शुद्धिक्रियांच्या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत योग शिक्षक डॉक्टर भालचंद्र नेरपगार. कोणते प्रकार आहेत? वमन धोती, दंड धोती, वस्त्र धोती आणि वन्नीसार धोती. हे 4 मुख्य आणि जवळचे प्रकार आहेत. वमन म्हणजे उलटी करणे, सोपा अर्थ आहे. दुसरा धोती या प्रकारातील वमन धोती. वमन धोतीची कृती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. वमन धोती करताना अगोदर कोमट पाणी, त्यात थोडं मीठ टाकलेलं, आपल्याला शक्य होईल तितकं पाणी प्यायचं आहे. आणि ज्यावेळेस उलटी करण्यासारखी इच्छा होईल तेव्हा उलटी करून संपूर्ण पाणी बाहेर काढलं जातं. दुसरा प्रकार आपण पाहत आहोत दंड धोती. एका रबरी नळीच्या साहाय्याने, अर्थात त्याला दंड असं म्हणतात, या रबरी नळीच्या साहाय्याने आपण उलटी करायची आहे. म्हणजे पिलेलं पाणी या नळीच्या साहाय्याने उलटी करायची आहे. आपल्याला प्रश्न पडेल की वमन धोती करताना आपण पाणी पितो आणि ती उलटी करतो आणि दंड धोती हा प्रकार वेगळा काय आहे? तर आपण जेव्हा उलटी करतो त्यासोबत शरीरात असलेलं पित्त बाहेर येताना घसा या पित्तामुळे सोलला जातो. तो होऊ नये यासाठी धोतीचा उपयोग केला जातो. तिसरा प्रकार मी सांगितलं वस्त्र धोती. वस्त्र म्हणजे कापड. या पद्धतीचे एक कापड आहे. या कापडाच्या मदतीने ती क्रिया केली जाते म्हणून याला नाव दिले वस्त्र धोती. चौथा प्रकाराचं नाव सांगितलं मी वन्नीसार धोती. त्याला आधुनिक शब्द आहे शंख प्रक्षालन. शंख बघितलाय? हो. त्याला असं 2 तुकडे केले की तो असं आतमध्ये नाक गोल 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 आहे. शरीराची आकृती सुद्धा तशी. जर डॉक्टरद्वारातून आपण बाहेर मल फेकतो ना, तिथून तसं साफ पाणी, स्वच्छ पाणी बाहेर निघतं. त्याला शंख प्रक्षालन हे नाव वापरलं आहे. पचनसंस्थेचा, ज्याला मलाशय म्हटलंय, गुदद्वाराच्या आतमध्ये मधकोष्ठता नाव ऐकलं की पोट साफ होतच नाही. पोट साफ होत नाही तर मग काय करायचं आहे? तर एनिमा नावाचा प्रकार आहे की गुदद्वाराच्या मदतीने पाणी पाठवलं जातं आतमध्ये, तो मल मोकळा केला जातो आणि तो मल लगेच पाण्याच्या ह्याच्याने बाहेर काढला जातो. 2 प्रकार आहेत त्याचे. एक जलबस्ती, शुष्क बस्ती. ही वायूच्या मदतीने केली जाते आणि पाण्याच्या मदतीने केली जाते. जलबस्ती सगळीकडे केली जाते, ज्याला एनिमा म्हटलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण षटकर्मातील धोती आणि बस्ती याचा प्रात्यक्षिकासह माहिती पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार नेती, लवलिकी आणि त्राटक याविषयीची सविस्तर माहिती पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ निश्चित बघा. धन्यवाद.